लहानपणी शाळेच्या बाहेर 1 रुपयाला 2 अशा लाल आणि हिरव्या मिरच्या भेटायच्या बघा. त्याच चवीचं आज मी तुम्हाला वेगळं असं काहीतरी करून दाखवणार आहे. त्यासाठी 2 वाटी मैदा घ्यायचा आहे स्वच्छ चाळून. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीला, 3 चमचे तूप टाकायचं आणि एक रंग टाकायचा खायचा, नाही टाकलं तरी पण चालेल. अर्धा ग्लास पाण्यामध्ये पीठ छान मळून घ्यायचे, 10 मिनिटं मुरायला ठेवायचं. मग त्याची पोळी लाटायची, वरून तूप लावायचं 1 चमचा, घडी घालायची, परत थोडंसं तूप लावायचं आणि घडी घालून त्याची साईड लॉक करायची आणि परत पोळी लाटून घ्यायची. परत एकदा घडी घालायची, पण तूप नाही लावायचं. नंतर ह्याचे शंकरपाळीपेक्षा थोडंसं जाड असं त्याचे काप करून घ्यायचे उभे आडवे आणि बारीक गॅसवरती मंद आचेवरती आपल्याला हे छान खरपूस तळून घ्यायचे. मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर ते आतून कच्चे राहतात. दुसरीकडे एका कढईमध्ये 1 वाटी साखर घ्यायची, अर्धा वाटी पाणी टाकायचे, 2 इलायची टाकायचे आणि घट्ट पाक करायचं. 1 तारीपेक्षा जास्त घट्ट पाक झाला त्याच्यामध्ये ते शंकरपाळ्या